ब्रेक नंतर स्वागत. बघूया टॉप 25 बातम्या. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिमगोत्सवानिमित्त आमदार भास्कर जाधवांनी नाचवली पालखी. जाधवांनी ढोल ताशाच्या तालावर धरला ठेका. रत्नागिरीतील जामगे गावामध्ये कोटेश्वरी मानाई देवीचा शिमगोत्सव संपन्न. मंत्री योगेश कदमांनी सहकुटुंब केली पालखीची पूजा. उत्सवामध्ये गावकऱ्यांचाही मोठा सहभाग. नाशिकमध्ये धुळवडीनिमित्त वीर दाजिबा बाशिंग मिरवणूक. नवसाला पावलाणार देव अशी वीर दाजिबा देवाची ख्याती. मिरवणुकीमध्ये भाविकांचा मोठा सहभाग. धुलिवंदनानिमित्त बंजारा समाजामध्ये साजरा केला जातो धुंड सोहळा. महिलांकडून पुरुषांना दिला जातो काठीनं प्रतिकात्मक मान. आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण. गोदावरी नदीच्या नदीपात्रामध्ये अर्ध्या पाण्यात बसून साधू महंत करतायत पूजेचे विधी. लातूरच्या श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवाची दिमाखदार सांगता. आतिषबाजीतून भारताचा नकाशा आणि विविध प्रतिकृती तयार करत यात्रेची सांगता. नयनरम्य आतिषबाजीनं उजळला आसमंत. सोलापूरमध्ये 28 आणि 29 मार्चला रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार. स्पर्धेमध्ये 400हून अधिक खेळाडू होणार सहभागी. दुबई पोलिसांकडून पर्यटकांना इशारा. अफवा पसरवणारे व्हिडिओ पोस्ट केल्यास कारवाई करणार. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दुबई पोलिसांचा इशारा. पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टामध्ये वकिलांमध्ये हाणामारी. पुरुष वकिलाकडून महिला वकिलाला मारहाण. लाहोर हायकोर्टाच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये झाला राडा. मुंबईत रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केलेल्या दाल खिचडीमध्ये आढळलं झुरळ. वर्सोव्यातील हॉटेल अपॉइंटमेंटमधला प्रकार. घटनेनंतर मॅनेजरनं अरेरावी केल्याचा ग्राहकाचा आरोप. या प्रकरणामुळे हॉटेलच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित.